पाकिस्तानमध्ये एक जागा आहे किराना हिल्स नावाची आणि याच जागेजवळ B350 नावाचं एक अमेरिकन विमान गेलंय असे दावे सध्या माध्यमांमध्ये होत आहेत। आता या दोघांचा म्हणजे त्या जागेचा आणि विमानाचा संदर्भ देत असं म्हटलं जात आहे की भारताने एक अशी कारवाई केली आहे की पाकिस्तानची अण्वस्त्रेच आता सुरक्षित राहिलेली नाहीयेत आणि म्हणूनच पाकिस्तानला भारतासोबत युद्धबंदीची चर्चा करावी लागली असं म्हटलं जात आहे। नक्की हे प्रकरण काय आहे? अमेरिकेचे विमान पाकिस्तानमध्ये खरंच गेले का? पाकिस्तानच्या न्यूक्लिअरवर आपण काही कारवाई केली आहे का? जे विमान पाकिस्तानमध्ये गेल्याचा दावा होतोय ते विमान नक्की कोणतं आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे अपडेट्स माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। पाकिस्तानच्या सरगोदा परिसरात किराना हिल्स येथे एक पाकचे अणु कमांड सेंटर आहे असा दावा माध्यमांमध्ये सध्या व्हायरल होतोय आणि हा दावा पण कधी करण्यात आलाय? जेव्हा 10 मे रोजी सकाळी भारताने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर हल्ला केला, त्यात किराना हिल्स येथे देखील भारताने कारवाई केली होती आणि जेव्हा ही कारवाई झाली त्यात मोठा स्फोट झाल्याचे सांगत पाकिस्तानने आपली अण्वस्त्रे तिकडे ठेवली होती म्हणून हा स्फोट झाला असे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल करत दावे झाले। जशी ही घटना घडली तेव्हा B350 या अमेरिकन विमानाने पाकमध्ये प्रवेश केलाय असं देखील सांगण्यात आलं। आता अमेरिकेबरोबर रशियाचं विमान देखील पाकमध्ये गेलंय हा दावा पण व्हायरल झालाय, पण मुख्यतः अमेरिकेचे नाव घेऊन B350 विमान पाकिस्तानात पोहोचल्याची चर्चा जास्त झाली। आता फक्त अमेरिकेचेच नाव का आलं तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो, पण हे जे B350 विमान अमेरिकेत गेल्याचा दावा झालाय ते विमान नक्की काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया। या विमानाचं पूर्ण नाव आहे बीचक्राफ्ट किंग एअर 350। आता हे एक संपूर्ण त्या विमानाचं नाव आहे आणि कोणत्याही हल्ल्यानंतर हे अमेरिकन विमान आण्विक आणीबाणीच्या वेळी वापरले जाते। अणु ऊर्जा जी आहे त्या संदर्भात एखादी कोणती कारवाई होते किंवा तसा प्रसंग आला तर हे विमान वापरले जाते। म्हणजे काय तर अण्वस्त्रांमुळे रेडिएशन होतं आणि तेच चेक करायला या विमानाचा वापर होतो, हे सोप्या भाषेत। याआधी देखील अमेरिकेने आण्विक आपत्कालीन परिस्थितीत B350चा वापर केला गेलाय असं म्हटलं जातं। अमेरिकेकडे B350 हे AMS मॉडेल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारताकडेही B350 विमान आहे, पण भारताकडे याचं वेगळं मॉडेल आहे, त्याचं नाव B350ER असल्याचं म्हटलं जातं। काही माध्यमांच्या माहितीनुसार ही विमाने अमेरिकन कंपनी बीचक्राफ्टने बनवले असल्याचं सांगितलं जातं। याशिवाय हेच विमान विशेषतः लांब पल्ल्याच्या देखरेखीची जी मोहीम असते त्यासाठी तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती गुप्तचर ऑपरेशनसाठी डिझाइन केलेले हे विमान आहे अशी एकूणच माहिती आहे। भारताने देखील असे बहुउद्देशीय विमान अमेरिकेकडून खरेदी केल्याचं म्हटलं जातं, तथापि सरकारनं या कराराची नेमकी माहिती सार्वजनिक केलेली नाहीये। आपल्याकडे हे किती विमान आहे हे काही अजून स्पष्ट नाहीये, परंतु माध्यमांच्या अंदाजानुसार भारतीय हवाई दल, नौदल आणि काही गुप्तचर संस्थांकडे मिळून सुमारे 50 बीचक्राफ्ट विमाने आहेत असं म्हटलं जातं, ज्यामध्ये अनेक 350 ER मॉडेलचा देखील समावेश आहे। ही विमाने हळूहळू भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांचा अविभाज्य भाग बनतोय। भारताकडे असलेल्या KAR 350E ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह कामगिरी। त्याच्या टेक्निकल भागात मी जास्त घुसत नाही, विमानाचा टेक्निकल भाग काय आहे तो जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही, पण एवढंच सांगेन की विमानाचा स्पीड हा 100 किलोमीटर प्रति तास वेगाचा आहे। त्याच्या रेंज बद्दल बोलायचे झाले तर एकाच वेळी या विमानाने 4985 किलोमीटर उड्डाण केलं जाऊ शकतं आणि 35,000 फूट पर्यंत वरती हे विमान उडू शकतं। आता हेच विमान पाकिस्तानात गेल्याचा, पण अमेरिकेचं विमान जे आहे अशाच प्रकारचं ते पाकिस्तानात गेल्याचा दावा का होतोय तर रेडिएशन लीक झाल्याच्या बातम्या आल्याने याची तपासणी करण्यासाठी, एकूणच सर्व्हायलन्स करण्यासाठी देखील हालचालींची नोंद आणि विश्लेषण करण्यासाठी हे विमान परिपूर्ण असल्याने याचाच विशेष उल्लेख सर्वांनी केलाय आणि हे विमान पाकिस्तानात गेलंय, अमेरिकेचं विमान पाकिस्तानात गेलंय असा कुठेतरी दावा होतोय।
आता पाकिस्तानच्या या न्यूक्लिअर रेडिएशन लीक झाल्याच्या दाव्याने अनेक पत्रकारांनी त्यांच्या स्वतःच्या सूत्रांचा हवाला देऊन बातम्या केल्यात, जे त्यांनी पाकिस्तानच्या अणु कमांड सेंटर बद्दल उल्लेख केलाय। पण या संपूर्ण चर्चेत 3 सर्वात महत्त्वाचे भागधारक कोण आहेत, तर पार्टिसिपेशन्स कोण आहेत, तर पहिला पाकिस्तान आहे, दुसरा भारत आहे आणि तिसरा अमेरिका आहे। जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की रशियाचे विमान आल्याचे देखील दावे होत आहेत, परंतु या 3 देशांनीच यावर सध्या भाष्य केलेलं आहे, अधिकृत भाष्य त्यांनीच केलेलं आहे। त्यांच्या माहितीनुसार नक्की हे प्रकरण काय आहे, खरंच पाकिस्तानमध्ये विमान गेलंय का, न्यूक्लिअर रेडिएशन जे आहे ते लीक झालेत का, याबाबत या 3 देशांमधूनच महत्त्वाचं वक्तव्य आलंय, त्यामुळे ते मी तुम्हाला सांगतो। तर पाकिस्तानने या विषयाचा खुलासा अद्याप अधिकृतपणे मान्य केलेलं नाहीये। त्यांनी ही बातमी अफवा असल्याचं एकूणच म्हटलेलं आहे, हे खरं नाहीये, यात तथ्य नाहीये असं पाकिस्तानचं म्हणणं आहे। भारतानेही असा काही हल्ला झाल्याचे स्वीकारलेलं नाहीये आणि अमेरिकेचे तर काहीतरी वेगळंच उत्तर आहे। जसं की 12 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाचे मार्शल अवधेश भारती यांना याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला। एका पत्रकाराने विचारले की भारताने पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असलेल्या किराना हिल्सला लक्ष्य केले का, यावर उत्तर काय आलं, तर टीका करताना एअर मार्शल भारती म्हणाले की पाकिस्तानचा अणुऊर्जा प्रकल्प हा किराना हिल्स मध्ये आहे, हे तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद। म्हणजे एक उपहासात्मक त्यांनी एक वक्तव्य केलं की तुम्ही आम्हाला सांगितलं याबद्दल धन्यवाद, आम्ही किराना हिल्सला लक्ष्य केले नाही, तो प्रकल्प कुठेही असला तरी कालच्या माझ्या ब्रीफिंग मध्ये मी किराना हिल्सचा उल्लेखही केलेला नाहीये। आता अमेरिकेची बाजू जाणून घेऊया। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांना विचारण्यात आलं की अमेरिकेने रेडिएशनची चौकशी करण्यासाठी त्यांचे कोणते पथक पाकिस्तानला पाठवलंय का, कोणती टीम पाकिस्तानला पाठवली आहे का, यावर त्यांनी उत्तर दिले की या क्षणी त्यांच्याकडे बोलण्यासारखे किंवा अंदाज लावण्यासारखे काहीही नाही। म्हणजे एकूणच त्यांनी यावर स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलेलं आहे। पाकिस्तानने देखील हे उत्तर जे आहे त्यांचं आणखी नाही मध्येच सांगितलंय। Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay, and we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay, I did not brief in my briefing yesterday. Thank you. Has US sent a team to Islamabad or Pakistan following the reports that there have been leaks of nuclear radiation in some of the secure Pakistani sites? I have nothing to preview on that at this time. I have one more question. Sorry. Follow up. Thank you. I think that's Thank you, Tommy. Thank you, Tom. सध्या स्थितीत माध्यमे म्हणतायत भारताचा हल्ला एवढा अचूक होता की त्यांच्या एअर सिस्टीमला देखील कळलं नाही आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये देखील एक व्यक्ती किराणा पाडला असं म्हणतोय। तिकडे भूकंप आले, जवळची गावे रिकामी करतायत, असे अनेक दावे सध्या माध्यमांमध्ये होत आहेत। मात्र आता यावर अधिकृतरित्या काही स्पष्टीकरण नसल्याने किंवा दावे फेटाळल्याने हा विषय अफवाच आहे का, हा प्रश्न आता निर्माण होतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।